नमस्कार मित्रांनो. राज्यभरामध्ये तुम्ही बघितलंय की भेसळ करणारे जे आहेत त्यांचे धाबे दणाणलेले आहेत. IAS तुकाराम मुंढे सर यांनी जे कारवाईचा धडाका लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर भेसळीचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसतंय. तर विविध अन्नपदार्थ जे आहेत, ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध अन्नपदार्थ जे आहेत त्याच्यातली भेसळ कशा पद्धतीनं आपल्याला ओळखता येईल किंवा बेसिक आपल्या लेवलवरती कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो, ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त आपल्या सहकारी मित्रांना आणि सर्वांना शेअर करावी ही नम्र विनंती. चला तर मग मी नितेश सूर्यवंशी तुमचं स्वागत करतोय. बघा, अन्नपदार्थातील भेसळ आपल्याला कशा पद्धतीने ओळखायची आहे हे या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. सर्वप्रथम बघा, लक्षात घ्या, दुधामध्ये भेसळ. आजचं दूध जे आहे आपण खात आहोत ते क्वालिटीचं आहेच का नाही हे डाऊटफुल असू शकतं. ठीक आहे, तर दुधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ आहे. तर दुधामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची भेसळ होऊ शकते किंवा करू शकतात लोक, ठीक आहे, भेसळ करणारे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं पाणी आहे, तुम्हाला माहिती आहे, डिटर्जंट आहे, ठीक आहे, फेस दुधाला येण्यासाठी स्टार्च आहे, ठीक आहे, स्टार्च करू शकतात. त्याची डेन्सिटी घनता खूप वाढवण्यासाठी, दूध घट्ट बनवण्यासाठी. हायड्रोजन परऑक्साईड किंवा फॉर्मेलिन हे जास्त काळासाठी दूध टिकवायचं जर असेल, प्रिझर्वेटिव्ह म्हणून भेसळ करू शकतात. त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, साखर, तसं लॅक्टो कॅलोमीटर इंडेक्स वाढवण्यासाठी ग्लुकोज वापरू शकतात. फॅट वाढवण्यासाठी वनस्पती तूप किंवा रिफाईंड तेलाचा पण भेसळ म्हणून वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, युरियाचा वापर केला जाऊ शकतो, त्याचं प्रोटीन कंटेंट वाढवायसाठी युरियाचा वापर केला जाऊ शकतो. कृत्रिम दूध आहे, आर्टिफिशियल मिल्क, युरिया असेल, वनस्पती तूप असेल, स्टार्च असेल, डिटर्जंट असेल, या सगळ्यांना मिक्स करून सिंथेटिक मिल्क तयार केलं जाऊ शकतं. अत्यंत घातक अशी काय ह्या सगळ्या भेसळी आहेत. या भेसळमुळे कॅन्सर होऊ शकतो, लिव्हरचे प्रॉब्लेम होऊ शकतात, किडनी फेल्युअर होऊ शकते. म्हणून आपल्याला सावध राहायचे ह्या सर्व भेसळीपासून. ठीक आहे, तर ह्या सगळ्या भेसळ आयडेंटिफाय करण्यासाठी काय बेसिक टेस्ट आहेत जे आपण करू शकतो. लक्षात घ्या, जर पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च याचं प्रमाण जर जास्त किंवा याचं प्रमाण जर दुधामध्ये असेल तर काय करायचे. तर बघा, लक्षात घ्या, आपलं दूध घ्यायचंय म्हणजेच मिल्क घ्यायचंय, ठीक आहे, मिल्क घ्यायचे, त्याच्यामध्ये आयोडीन टाकायचे आणि जर त्याचा कलर ब्ल्यू कलरचा आला किंवा थोडासा काळसर रंगाचा जर आला तर समजायचं त्याच्यात स्टार्चची भेसळ आहे. ठीक आहे, दुसरं बघा काय आहे, बॉटल घ्यायची, बाटलीमध्ये दूध घ्यायचं, दूध घेऊन बॉटलला शेक करायचं आणि जास्त प्रमाणामध्ये फेस होत असेल तर समजायचं डिटर्जंटचे त्या ठिकाणी भेसळ असू शकते. नंतर बघा, युरियाची भेसळ, प्रोटीन कंटेंट वाढवण्यासाठी युरिया टाकतात. काय करायचं, ह्याच्यामध्ये दूध घ्यायचंय आणि सोयाबीनची पावडर घ्यायची, दूध आणि सोयाबीनची पावडर घ्यायची आहे. ह्या दोन्हीच्या मिश्रणामध्ये आपला लिटमस पेपर टाकायचा आहे. जर लाल लिटमस निळ्या रंगाचा झाला तर समजायचं त्या ठिकाणी युरियाची भेसळ आहे. ठीक आहे, काय समजायचं, युरियाची भेसळ आहे. पुढे बघा, फॉर्मॅलिन सारखे पदार्थ प्रिझर्वेटिव्ह म्हणून. ठीक आहे, फॉर्मॅलिन अत्यंत घातक आहे. आपण जर ते घेतलं तर पुढे कॅन्सर आणि किडनी लिव्हर प्रॉब्लेम होऊ शकतात. मिल्क मध्ये H2SO4 टाकायचंय आणि जर H2SO4 टाकलं तर त्या ठिकाणी जांभळा रंग किंवा निळसर रंग होतो, तर समजायचं फॉर्मॅलिन त्याच्यामध्ये असू शकतं भेसळ म्हणून. ठीक आहे, ह्या भेसळ आपण काही प्रमाणामध्ये आपल्या लेवलला आपण आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचं पनीरची भेसळ. तुम्हाला माहिती आहे की पनीर हा आजच्या आपल्या ह्याच्यातला हॉटेलमधला असेल किंवा आपल्या जेवणातला असेल प्रमुख पदार्थ बनला आहे पनीर. पण पनीरमध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ असू शकते. ठीक आहे, तर पनीरमध्ये बघा, लक्षात घ्या, काय करायचं आहे, पनीरचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचा चुरा करायचा आहे. सहज जर त्याचा बारीक चुरा झाला तर समजायचं भेसळ असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पनीर जे भेसळयुक्त पनीर असतं ते थोडं ठणक असतं, थोडं ठणक असतं आणि रबरासारखं असतं भेसळयुक्त पनीर. ते पण आपल्याला टच करून लक्षात येईल. पनीर घ्यायचंय, पुढची टेस्ट बघा, पनीर घ्यायचंय आणि पाणी, ह्याला तुम्ही बॉईल करू शकता थोडंसं. पनीर आणि पाणी बॉईल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करा, आयोडीन टाका. आयोडीन टाकल्याच्या नंतर ब्ल्यू कलर जर त्या ठिकाणी आला किंवा काळसर रंग आला तर समजायचं त्या ठिकाणी पनीरमध्ये काय आहे, भेसळ आहे. ठीक आहे, पनीरमध्ये काय आहे, भेसळ आहे. पुढचं बघा, हळद. हळद आपण रोजच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक ठिकाणी हळद आपण वापरतो. हळदमध्ये मेटॅनिल येल्लो, ठीक आहे, मेटॅनिल येल्लो ची भेसळ असण्याची दाट शक्यता आहे. घातक पिवळा रंग आहे तो, खूप गडद पिवळा रंग आहे तो, ती भेसळ त्याच्यामध्ये होऊ शकते. अट्रॅक्टिव्ह कलर आहे तो, आपल्याला ती हळद घ्यावीशी वाटेल त्याला बघितलं तर कसं ओळखायचं आहे, काय करायचं आहे बघा, हळदीचं पावडर पाण्यामध्ये
टाकायचं आहे, त्याच्यामध्ये काय करायचं HCl टाकायचं, हळदीचं पावडर पाण्यामध्ये टाकून काय करायचं HCl टाकायचं आहे. जर जांभळा कलर झाला, ठीक आहे, जर जांभळा कलर झाला तर समजायचं त्याच्यामध्ये मेटॅनिल येल्लोची भेसळ आहे. ठीक आहे, मेटॅनिल येल्लोची काय आहे त्याच्यामध्ये भेसळ आहे असं आपल्याला समजायचं आहे. आपली मिरचीची पूड, ठीक आहे, मार्केटमध्ये आता आपण मिरची जर घेऊन त्याचं पावडर जर केलं, आपण स्वतः केलं तर बेटर आहे. पण आता पॅकिंग फूडमध्ये मला किंवा त्या ठिकाणी मिरचीची पूड घेण्याचा प्रकार भरपूर ठिकाणी आहेत. मिरचीच्या पूडमध्ये विटेची चुरी, विट जे आपले लाल कलरची त्याची चुरी, लाकडी भुसा किंवा कृत्रिम जसं कलर म्हटलं आर्टिफिशियल कलर टाकण्याचं प्रमाण खूप आहे. ठीक आहे, तर ह्याला एक आयडेंटिफाय करण्यासाठी काय करू आपण काय करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचंय, त्याच्यात मिरचीची पूड टाकायची. जर मिरचीची पूड त्या ठिकाणी तळाला बसली आणि पांढरी खून जर सोडली तर त्यात विटेची पूड असू शकते. ठीक आहे, जर बेसला बसलं ते तर समजायचं विटेची पूड त्याच्यामध्ये असू शकतं, तळाला जर बसलं तर. मध आहे बघा, मधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मध पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे, मधामध्ये भेसळ असू शकते. ठीक आहे, तर मधामध्ये बघा लक्षात घ्या, मध त्याच्यामध्ये साखरेचा पाक किंवा गुळ मिक्स करू शकतात. साखरेचा पाक किंवा गुळ मधामध्ये मिक्स होऊ शकतो. तर कसं आयडेंटिफाय करायचंय बघा, काय करायचंय, पाण्यात मधाचा थेंब टाकायचा आहे. ठीक आहे, पाण्यामध्ये मधाचा थेंब टाकायचा आहे. जर तो विरघळला तर समजायचं त्याच्यामध्ये विरघळला तर समजायचं काय त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण आहे, साखरेचा पाक आहे. आणि जर तो तळाशी गेला, बुडाला गेला तर समजायचं मध काय आहे, शुद्ध मध आहे असं समजायचं. ठीक आहे, शुद्ध मध आहे असं समजायचं आहे. नंतर बघा खाद्यतेल आहे आपलं, खाद्यतेलामध्ये आर्जिमोन ऑइल म्हणजे धोत्र्याचं तेल, ठीक आहे, किंवा स्वस्त मिनरल ऑइल किंवा मेटॅनिल येल्लो पिवळ्या रंग ह्याची भेसळ असण्याची दाट शक्यता आहे खाद्यतेलामध्ये. ठीक आहे, आपण जे रोजचं खाद्यतेल खातो त्यात भेसळ असू शकते, शरीरासाठी प्रचंड घातक आहे. हे भेसळ असणाऱ्या सगळ्याच गोष्टी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. बघा इथं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये अजून काही तेलाचे सुद्धा असू शकतं. म्हणजे आता मोहरीचं तेल आहे, मस्टर्ड ऑइल, त्याच्यामध्ये आर्जिमिन असेल, वनस्पतीचं तेल मिक्स असू शकतं, अडल्ट्रेशन केलेलं असू शकतं. शेंगदाण्याच्या तेलामध्ये पाम तेल किंवा सोयाबीनचं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं असू शकतं. तीळ तेलामध्ये बघा कापूस बियाचं तेल जे म्हणतो आपण कॉटन सीड ऑइल आणि पाम तेल त्याच्यात भेसळ केलेली असू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, पाम तेल ह्या भेसळी केलेल्या असू शकतात. तर लक्षात घ्या ही भेसळ कशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये जर तेल ठेवलं, जर शुद्ध तेल असेल तर ते एक समान त्या ठिकाणी काय होईल, ते फ्रीज होईल. पण जर अशुद्ध तेल असेल तर त्याचे थर त्या ठिकाणी काय होतील, फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याचे थर दिसतील आपल्याला. ते पण आपल्याला बेसिक घरच्या घरी करता येऊ शकतं. बघा अजून एक टेस्ट आहे याच्यामध्ये भेसळ ओळखायची असेल तेलातली. ऑइल घ्यायचंय, पाणी घ्यायचंय, ओके, एका टेस्ट ट्यूबमध्ये घ्या, ऑइल पाणी मिक्स करून घ्यायचंय आणि त्यातलं ते दोन्ही मिश्रण केल्याच्या नंतर त्याच्यातलं 2 ml वेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्याच्यात HCl टाकायचं आहे. ओके, जर HCl त्याच्यामध्ये टाकलं आणि वरचा जो थर असेल त्यातला वरचा थर त्याच्यात कलरचा काहीही बदल नाही झाला तर समजायचं शुद्ध आहे. पण जर कलर चेंज झाला तर समजायचं भेसळ आहे. रंग बदलला तर काय समजायचं, भेसळ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा आता मी व्हिडिओ थोडा फास्ट घेतोय कारण की मागच्या व्हिडिओला इतके तुम्ही कमेंट केले, खूपच लेंदी होते, खूपच हे घेते, म्हणून मी हे कमी वेळेमध्ये फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. पॉज करून पण तुम्ही बघू शकता. 2 ml ऑइल घ्यायचं इथं आणि आपलं लोणी घ्यायचंय. तेलामध्ये काय करायचं, 2 ml ऑइलमध्ये लोणी मिक्स करायचंय आणि त्याचा वरचा जो थर आहे, ठीक आहे, वरचा जो थर त्याचा जर कलर त्या ठिकाणी लालसर झाला तर समजायचं भेसळ त्या ठिकाणी काय आहे असं समजायचं. ठीक आहे, आणि जर भेसळ नसेल तर त्या ठिकाणी काय वरचा कलर लालसर होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, तर ह्या सगळ्या आत्ताच्या रोजच्या घडीतल्या संभाव्य काही गोष्टी सांगितल्या. तुम्हाला माहिती आहे दुधामध्ये पाणी डिटर्जंट मिक्स होऊ शकतं, पचनाचे विकार हे प्रॉब्लेम होऊ शकतात. तुपामध्ये वनस्पती तूप किंवा पाम तेल मिक्स होऊ शकतो, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हे काही शॉर्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हळदीमध्ये सांगितलं मी तुम्हाला, लेड क्रोमेट पण असतं हळदीमध्ये आणि मेटॅनिल येल्लो पण कलर असतो. यकृत आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. मिरचीची पूड आहे. धनेपूडमध्ये भुसा आणि लाकडाची बुकटी असू शकते. काळी मिरीमध्ये पपयाच्या बिया मिक्स केलेल्या असू शकतात. क्वालिटीमध्ये काय होतो, फरक पडतो. चहा पावडर जी आहे आपली, ठीक आहे, काही हे तुम्हाला शॉर्टमध्ये मी दिले. ओके, चहा पावडरमध्ये काय वापरलेली चहापत्ती किंवा कृत्रिम रंग असू शकतो, आर्टिफिशियल कलर किंवा यूज केलेली परत होऊ शकतो, आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कॉफीमध्ये चिंचोके असू शकतात किंवा भुसा असू शकतो.
ओके. मधामध्ये लक्षात घ्या साखरेचा पाक आणि ग्लुकोज सिरप असू शकतं. रक्तातील साखर वाढू शकते. ठीक आहे. पनीरमध्ये सांगितलं सार्च किंवा सिंथेटिक दूध असू शकतो. बाधा होऊ शकते. खाद्यतेलामध्ये आर्जिमोन ऑइल किंवा दुसरं स्वस्त तेल टाकू शकतात, जेणेकरून हृदयाचे आणि लिव्हरचे प्रॉब्लेम वाढवू शकतात. तांदळामध्ये प्लास्टिकचे कण असणारे तांदूळ असू शकतात. पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतात. लक्षात घ्या. डाळीमध्ये कृत्रिम रंग असू शकतो. केसर डाळ त्याच्या न्यूरो सिस्टीमवर परिणाम होतो. मिठाईमध्ये आर्टिफिशियल सिंथेटिक कलर असू शकतात. अन्नबाधा होऊ शकते. फळामध्ये तुम्हाला माहिती आहे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो किंवा ओके इथिलीन गॅसचा वापर केला जातो. तर जे कॅल्शियम कार्बाईडनं पिकवलेले जे फळं आहेत तर ते बाहेरून दिसायला असतात पिकलेले, पण आतमध्ये कच्चे असतात किंवा त्याचा जे रंग आहे तो असमान असतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या काही भेसळी मी तुम्हाला शॉर्टमध्ये महत्त्वाच्या सांगितल्या. तुमच्या आजूबाजूला कुठं भेसळ असेल तर तुम्ही FDA ला काय करू शकता, तक्रार त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल. शॉर्टमध्ये जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा. शॉर्टमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही पुढं अपडेट असेल किंवा काही इम्प्रूव्हायझेशन असेल तर नक्की मला कळवा. धन्यवाद.